कोर्टाने एक निकाल आज समोर आला आहे आणि ज्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की आता उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहे आता यांना क्लीन चिट मिळालेलं आहे. जे बेनामी प्रॉपर्टी जे जप्त केलं होतं जवळपास 1000 कोट्यांचं जे होतं, काय वाटते तुम्हाला ह्या निकालानंतर? मला सगळ्यात महत्त्वाचं हे सांगायचं आहे की एकदा एखाद्या न्यायालयाने निकाल दिल्याच्या नंतर खास करून आपण जे म्हणतो 1000 कोटी नाही आहे, 69 कोटी काहीतरी असा तो हिशोब आहे. आणि ज्या वेळेस तपास यंत्रणांनी किरीट सोमयाजींच्या तक्रारीवर तपास यंत्रणांनी तपास केला, त्या तपासाच्या बाबतीमध्ये अपिलेट ट्रिब्युनलकडे तो अर्ज गेला आणि अपिलेट ट्रिब्युनलनी दिलेला तो निकाल आहे. आणि मला असं वाटतं की न्यायव्यवस्थेमध्ये एखादा निकाल स्पष्टपणे म्हणजे रिझनसोबत कारणांसह आल्याच्या नंतर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये त्या पुढं जाऊन बोलण्यासारखं काही नाही आहे. निकाल लागल्याच्या नंतर तो विषय स्टॉप दॅट होतो. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.